आहे सोशल मीडिया मार्केटिंग, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनलाच SEO बोलतात. सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे पेड ॲडव्हर्टाइजमेंट आहे. इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर, लिंक्डइन, स्नॅपचॅट अशा गोष्टीवरती पेड ॲडव्हर्टाइजमेंट स्पॉन्सर लिहून येतं. त्याला आपण सोशल मीडिया मार्केटिंग बोलतो. आणि नंतर सर्च इंजिन मार्केटिंग, त्याच्यामध्ये गुगल ॲड, याहू ॲड, इंटरनेट आर्चिव्ह अशा वेगवेगळ्या टाईपच्या ॲड असतात. नंतर ईमेल मार्केटिंग, वेबसाईट डेव्हलपमेंट, ड्रॉप शिपिंग, ह्या सगळ्या गोष्टी डिजिटल मार्केटिंगमध्ये येतात. तर सगळ्यात इम्पॉर्टंट जे जॉब रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी, डिजिटल मार्केटिंग स्ट्रॅटेजिस्ट, डिजिटल मार्केटिंग ॲनालिस्ट. डिजिटल मार्केटिंग ॲनालिस्टचा जर जॉब तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला पॉवर BI, गुगल ॲनालिटिक्स आणि GA4 ह्या गोष्टी तुम्हाला काय करावं लागेल, कंपल्सरी शिकणं गरजेचं आहे. आणि डिजिटल मार्केटिंग स्ट्रॅटेजिस्ट म्हणजे काय, जर सपोज मला मार्केटिंगसाठी काय करायचं आहे, तुम्हाला एक की पॉईंट तुम्ही देणार मला, म्हणजे NMD प्रायव्हेट लिमिटेडची मार्केटिंग करायची तर कशी करणार, कुठे करणार, कोणत्या राईट टार्गेट ऑडियन्सपर्यंत गेली पाहिजे, आत्ता मिस्टेक काय होतात, सगळं ॲनालिसिस करून तुम्हाला स्ट्रॅटेजी बनवावं लागेल. स्ट्रॅटेजी म्हणजे काय, तुम्हाला जर एक एक्झाम्पल दिलं की माझं साडीचं दुकान आहे आणि साडीचं दुकान ग्रो करण्यासाठी मला स्ट्रॅटेजी द्या, तर तुम्ही काय करणार? हा, मग तुम्ही आता काय सांगितलं, साडीच्या दुकानाची वेबसाईट बनवली. पहिली गोष्ट इथं चुकी केली, वेबसाईट मग त्यांना ऑनलाईन शिफ्ट करायचंय का ऑफलाईन बिझनेस? प्रॉब्लेम काय आहे तुमचा, की तुम्हाला काय करायचंय, त्यांना बिझनेस आणून द्यायचा आहे. मग त्यासाठी काय तुमची स्ट्रॅटेजी? हा, अवेअरनेस झाले पाहिजे. मग अवेअरनेस कसं होऊ शकतं? सोशल मीडिया. मग तुम्हाला प्रत्येक वेळेस एक पेट्रोल पंप आहे त्याची मार्केटिंग करायचं, त्यासाठी काय करावं लागेल? एक प्लेसमेंट सर्व्हिसेसचा बिझनेस आहे तर त्याच्यासाठी काय करावं लागेल? एक बिझनेस आहे हॉटेलचा, तर त्याच्यासाठी काय करू शकतो? रेस्टॉरंटची मार्केटिंग कशी करू शकतो? रिसॉर्टची मार्केटिंग कशी करू शकतो? MNC जर कंपनी असेल तर MNC कंपनीची मार्केटिंग कशी करू शकतो? त्याच्यामुळे आपण स्टार्टिंगला शिकतो B2B मार्केटिंग, B2C मार्केटिंग आणि D2C मार्केटिंग, डिस्ट्रीब्युटर टू कंझ्युमर, बिझनेस टू बिझनेस आणि बिझनेस टू कंझ्युमर. ह्या सगळ्या वेगवेगळ्या टाईपच्या मार्केटिंग येतात, तर ह्या शिकणं तुम्हाला खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आपण एक टॉपिक चालू केलं होतं, सोशल मीडिया मार्केटिंग. काय सांगितलं होतं? सोशल मीडिया मार्केटिंग. तर सोशल मीडियाचं तुम्ही काय अकाउंट क्रिएट केलंय का? सर मी काल एक ऍड रन केली होती, ते दाखवायची होती. ठीक आहे, तुम्ही म्हणजे आलेत व्ह्यूज वगैरे. हॅलो, हा बोला. कुठून बोलताय? ठीक आहे, मी 1 मिनिट लाईन वरती घेतो. हा, तर आता इथं काय झालंय, त्यांनी स्क्रीन शेअर केली. काल आपण काय केलेली, एक ऍडव्हर्टाइजमेंट रन केली होती, तर ते आपल्याला हे करते. सगळ्यांना स्क्रीन स्मॉल दिसत असेल. आता ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आलेला आहे का तुम्हाला? म्हणजे आता ते इम्प्रेशन वगैरे ते काय असतं, मला ते काही कळलं नाही. रीच म्हणजे पोहोचलो ना आपण तेवढ्या लोकांपर्यंत. इथं बघा, बिडिंग स्ट्रॅटेजीमध्ये तुम्हाला दिले हायेस्ट व्हॅल्यूम, त्यानंतर बजेट तुम्ही ठेवलेले 172 रुपये, ॲट्रिब्युशन सेटिंग लावली 7 दिवसासाठी. टोटल रिझल्ट काय आलेले, किती लोकांपर्यंत रीच झाले. रीच म्हणजे फक्त पोहोचणे, आणि इम्प्रेशन एक वेगळं असतं. इम्प्रेशन म्हणजे काय? इम्प्रेशन म्हणजे काय, तुम्ही जस्ट स्क्रॉल करून निघून गेले लोक, त्याच्यावरती लेस दॅन 7 तुम्ही काय केलं, 6 सेकंद टाइम स्पेंड केला, लेस दॅन 6 सेकंद तुमच्या ऍड पाहण्यासाठी. रीच बघा ना इकडं, रीच मध्ये तुम्हाला तसं दिसेल ह्याच्यामध्ये, आणि इम्प्रेशन त्याच्यापेक्षा जास्त येतं. नंतर रीच, आणि त्याच्यानंतर दुर्लक्षित केलेलं का? दुर्लक्षित नाही, म्हणजे सपोज 1 मिनिट तुम्ही जर एखाद्या गुगल वरती काहीतरी सर्च करा आणि एकदा स्क्रॉल कसं करतो आपण
लगेच हा. डायरेक्ट स्क्रॉल करून टाकणं त्याला. तुम्ही इंस्टाग्रामवरती काय करताय, रील पाहताय, स्क्रॉल करतात, पूर्ण रील न बघणे, एक नुसतं दिसलं, चालू झालं, 6 सेकंद 5 सेकंदच्या आतमध्येच त्यांनी काय केलं, लगेच स्क्रॉल केलं, तुम्हाला अटेन्शन काहीच दिलं नाही. त्यामुळे तुमचं कॉस्ट पर रिझल्ट किती आलेलं आहे, 5.99. म्हणजे 100 किती थाउजंड पीपल पर्यंत, 1000 तुम्ही इम्प्रेशन वरती ठेवलं होतं. टोटल अमाऊंट स्पेंड किती झालेले, 131. तुम्ही अवेअरनेस साठी केलं होतं. तर ही जी ऍड आहे तुमची 131 रुपयामध्ये किती लोकांपर्यंत गेली, 21,000 लोकांपर्यंत. 21,000. कंटेंट चांगला असतं तर मग मला चांगलं म्हणजे हे पण चांगलं झालेलं आहे, काही प्रॉब्लेम नाही, ह्याच्यामध्ये पण रीच चांगली गेली. आता जर तुम्ही जर 21,000 लोकांपर्यंत जर पेम्पलेटिंग केली असते, एक पेम्पलेट जर 2 रुपयाला जर पकडले असते, तर तुमचं एवढाच इम्पॅक्ट किती, 42,000 गेले असते. 2 रुपयाला एक पेम्पलेट, तर 2,000 रुपयाचं काम किती मध्ये झालं, 42,000चं काम किती मध्ये झालंय, 150 रुपयामध्ये. आता ही जी कॅम्पेन आहे ते अवेअरनेस होती, त्याच्यामुळे तुम्हाला इथून मेसेज नाही येणार, लीड पण येणार नाही आणि कॉल पण येणार नाही. पण जर तुम्ही जर ब्रँड अवेअरनेस, ब्रँड कन्सिडरेशन साठी केली असेल तर बेटर आहे. ठीक आहे, मी तुम्हाला माझी स्क्रीन शेअर करतो आणि अजून बाकीच्या गोष्टी तुम्हाला पुढे सांगतो. ठीक आहे. स्टॉक आणि एक मेटा ऍडचा आहे ना, मोबाईलला मी ऍप घेतलंय, त्याच्यात पण सगळं दिसतं. म्हणजे आता आपला लॅपटॉप सारखा रेग्युलर नसतं ना ओपन, तर मग त्याच्यातून पण दिसतं. मोबाईल मध्ये पण दिसतं. मेटाचं एक जे ऍप आहे ना, त्याच्यामध्ये पण किती अमाऊंट स्पेंड झाले, किती रीच झालेले ते पण समजतं तुम्हाला. ठीक आहे, मी एकदा स्क्रीन शेअर करतो परत एकदा माझी, तुमची स्टॉप करा आणि ज्यांनी अकाउंट क्रिएट केलेली ना त्यांनी काय करा, मला त्यांची डिटेल द्या. मी त्यांना पेज कसं क्रिएट करायचं ते एकदा परत सांगतो आणि त्याच्यावरती ऍडव्हर्टाइजमेंट करायचं. तुझं पेज क्रिएट केलेलं आहे का, तू का नाही केलं? श्रेय, तुम्हाला पेज कसं क्रिएट करायचं येतं फेसबुक मधून? सर आणि एक प्रश्न होता, नाही. बोला. आता जर समजा आपल्याला फॉलोअर्स वाढवायचे असेल पेजला, तर त्याच्यासाठी पण आपण कुठचं कॅम्पेन रन करू शकतो? प्रोफाईल विजिट. प्रोफाईल व्हिजिटचं का? हो. पण मग तिथे कसे ठेवायचे पोस्टर, म्हणजे आपले बिझनेसचे इन्फॉर्मेशन, प्रोडक्टचे वगैरे कसं? प्रोफाईल विजिट मध्ये तुमचं एखादं चांगलं विजिट, आता हे बघा मी इथं काय करतोय, स्क्रॉल करतोय, पर्पल कॅप विजेता, मला आवडलं, काय करणार मी, ह्याला लाईक करणार. नंतर इथं काय, मला हे जे स्पॉन्सर दिसतंय तर ह्याला मार्केटिंग बोलतात. थायलंडला जायचंय, 30,999 मध्ये 4 दिवसासाठी. नंतर इथं काय आलंय, निरमाची ऍड केली, मग निरमा रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे, मला आवडलं. मी इथं काय, व्हॉइस ऑफ इंडिया हे पेज आहे आणि ह्या पेज मध्ये काय आहे, इथं दिसते इन्फॉर्मेशन, खाली पेज आहे, मीडिया न्यूज कंपनी आहे आणि किती लोकांनी फॉलो केले ते पण दिसतं. मला आवडलं तर मी काय करणार, क्लिक करणार. आता हे जे पोस्टर हे खाली दिसतंय, हे माझे फ्रेंड आहेत का, तर हे फ्रेंडचं मला काय दिसतंय, प्रोफाईल दिसतंय आणि कधी मध्ये मध्ये स्पॉन्सर पण दिसतंय. स्पॉन्सर म्हणजे हे काय केलंय, गुगल स्पॉन्सर म्हणजे सोशल मीडियातून पेड ऍड आहे, सोशल मीडियावरती ऍड रन केली. मग जर आता जर ते स्पॉन्सर जर लोकांपर्यंत गेली, मला जर आवडलं तर मी त्यांच्या प्रोफाईलवर व्हिजिट करणार. ऍपलची पण ऍड दिसली आणि बाकी मध्ये मध्ये काय दिसतात, सोशल मीडियाचा कंटेंट दिसतो. हा कंटेंट म्हणजे सोशल मीडिया मॅनेजमेंट असतं आणि स्पॉन्सर म्हणजे ऍड असते. बघा स्पॉन्सर ऍड किती दिसले आत्ताच्या आता. झालं, सगळ्यांना समजलं? आपल्याला तशा ऍड रन करायच्यात. तर कोणाचं अकाउंट असेल तर मला पाठवा. आहे का कोणाकडे अकाउंट गुगल? आता हे फेसबुक आहे, फेसबुकचं लॉग आउट जर करायचं असेल तिथे लॉग आउट मध्ये जायचं. गेलो, इथं निकिता नावाचं एक अकाउंट आहे, कोणाचं हे, कोणी केलं होतं क्रिएट, आहे का? अठ्ठ्याऐंशी 30 49 88 11.
लॉग इन केलं, पण मला पासवर्ड माहित नाही, रॉंग पासवर्ड येईल. तुझ्याकडे आहे का अकाउंट? हा, बघू पासवर्ड काय आहे, ईमेल आय डी. नवीन जर अकाउंट क्रिएट करायचं असेल तर इथं क्रिएट करा, आणि जर फॉरवर्ड करायचं असेल तर फॉरवर्ड करू शकता. हो. पूजा समजते तुम्हाला? श्रेया, आपण काय करतोय आता, फेसबुक मार्केटिंग शिकतोय, म्हणजे सोशल मीडिया मार्केटिंग. त्याच्यामध्ये आपल्याला एक अकाउंट क्रिएट करावं लागतं. अकाउंट आणि पेज मध्ये काय डिफरन्स आहे? अकाउंट जर असेल तर आपण काय होतो, फक्त 5,000 लोकांपर्यंतच रीच होऊ शकतो. अकाउंट मध्ये लिमिटेशन असतात. पेज जर असेल आपलं, तर पेज मध्ये काय होतं, जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो. पेज हे जसं की तुम्ही जर इंस्टाग्रामच्या रील दिसतात तुम्हाला, तर ज्यांचं अकाउंट प्रायव्हेटमध्ये त्यांच्या रील तुम्हाला दिसणार नाहीत. पण जर तुमचं अकाउंट जर पब्लिक असेल तर त्याच्या सगळ्या रील, कोणाच्या पण कोणाला रील दिसतात. आपण जर पेजवरती जर कंटेंट टाकला तर तो ज्या लोकांनी त्या पेजला फॉलो केले त्यांना दिसतं. जसं की नरेंद्र मोदीचं काय आहे, एक पर्सनल अकाउंट आहे, विराट कोहलीचं पण, आणि दुसरं काय, एक पब्लिक फॅन फॉलोईंग पेज असतं. तर ते फॅन फॉलोईंगला काय करतात, लोक फॉलो करतात, तर ते ज्या त्यांच्या ऍक्टिव्हिटी ज्या असतात ना त्यांना पण. आता विराट कोहली जर तुम्ही फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली तर ते ऍक्सेप्ट करणार नाही. का नाही करणार ऍक्सेप्ट? पब्लिक अकाउंट. कारण त्यांचं काय नाहीये, पब्लिक अकाउंट नाहीये, ते काय प्रायव्हेट अकाउंट असतं फेसबुकचं. आणि त्याच्या फेसबुकमध्ये फक्त 5,000 लोकांनाच काय होतं, तो रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करू शकतो आणि रिक्वेस्ट सेंड करू शकतो. मोर दॅन 5,000 रिक्वेस्ट ऍक्सेप्टच होत नाही. त्याच्यामुळे ते काय अननोन लोकांना फॉलोच करत हेच करत नाही, रिक्वेस्ट ऍक्सेप्टच करत नाहीत किंवा पाठवत पण नाही. पण जर त्यांचं जे पेज असतं, जसं की इंस्टाग्राम आहे, त्याला कोणी पण फॉलो करू शकतं. फेसबुकचं पण त्याचं पेज आहे, त्याला कोणी पण फॉलो करू शकतो. ठीक आहे का? तुला सापडत असलं तर सांग, नाही तर आपलं आपलं जॉईन करूया. ठीक आहे, मी फेसबुकला हे केले. ह्याच्यामध्ये नवनाथ दरेकर नावाने एक अकाउंट होतं. ह्याच्यामध्ये माझे फ्रेंड आहेत. आता ह्याच्या खाली माझे जे पेजेस आहेत ते दिसतात. मला जर अजून एक नवीन पेज जर क्रिएट करायचं असेल तर मला नवीन पेज क्रिएट करण्यासाठी काय करावं लागेल? एक तर सी मोर मध्ये जावं लागेल. आता माझे भरपूर सारे पेजेस झालेले आहेत, त्याच्यामुळे मी नवीन एक अकाउंट क्रिएट करावंच लागेल. इथं पेज मध्ये गेलो आणि इथं क्रिएट न्यू पेज केला. क्रिएट न्यू पेज केल्यानंतर पर्सनल प्रोफाईल करायची का पब्लिक पेज करायचे? पब्लिक पेज करायचंय. नेक्स्ट केलं, गेट स्टार्टेड. पेजचं नाव टाकलं, NMD कॉलेज. कॅटेगरी काय आहे? एज्युकेशन. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स. We offer degree courses like BCS, BCA, MCS. फॉर मोर डिटेल, हे जसं तुम्हाला टाकायचं आहे तसं टाका. मी फक्त माझी डिटेल टाकलेली आणि क्रिएट केलेले. माझं पेज क्रिएट करायला किती वेळ लागला? इट्स जस्ट 2 to 3 सेकंद. तुमच्याकडे वेबसाईट आहे, टाका. नसेल नका टाकू. आपण कुठे राहतो? इंडियामध्ये. इंडिया सिलेक्ट केलं.
दिसते इंडिया, नंबर आला, ऑटोमॅटिकली घेतला. इंडियाचा कोड 91 ने स्टार्ट होतो. ईमेल ॲड्रेस असेल तर टाका. लोकेशन पुणे ऑटोमॅटिकली. बिझनेस आवर्स किती वाजता ओपन होणार आहे, किती वाजता चालू होणार आहे हे तुम्ही टाकू शकता. आपण आता NMD कॉलेज नावाने केले, तिथं प्रोफाईल पिक्चर 365 इंटू 365 काय टाकायला आपल्याला, प्रोफाईल पिक्चर लागेल. आहे का आपल्याकडे? आहे तर टाका. आता माझ्याकडे नाही म्हणून मी कोणता पण सिलेक्ट करतो. नंतर कव्हर फोटो. कव्हर फोटोमध्ये पण आपण तसंच करणार. वी डोंट हॅव कव्हर फोटो, तर तात्पुरता मी कोणता पण टाकतो. पण ट्राय करा, जर पेज क्रिएट केलं 1250 इंटू 650 तुमचा काय असला पाहिजे, कव्हर फोटो असलं पाहिजे. इथं काय लर्न एक्सेल, ह्याला जर थोडंसं वरती घ्यायचं आहे तर घेणार, इथं पकडायचं आहे आणि स्क्रॉल करायचं आहे फक्त. खाली कव्हर फोटो आहे, डिस्प्ले पिक्चर आहे, रिमूव्ह करायचं आहे, रिमूव्ह करा. नेक्स्ट. लोगो NMD कॉलेजचाच पाहिजे. लोगो कसा बनवतात माहिती सगळ्यांना? लोगो इथं गुगल वरती जायचंय, आयडिओग्राम वरती जायचंय, आयडिओग्राम, एंटर. इथं मी काय टाकतो, क्रिएट. मॅन्युअली असेल तर फोटोशॉप किंवा कॅनवा. पण आता AI च्या जमान्यामध्ये कोण बनवतं? मॅन्युअली बनवायचं असेल तर 2 तास लागतात, 2 दिवस लागतात. पण इथं लगेच क्रिएट लोगो फॉर डबल कोट नाही लागत. NMD कॉलेज ऑफ डेटा सायन्स ॲनालिटिक्स गेला. साईज किती ठेवायची, काय ठेवणार साईज? लोगो बनवते तर 1:1च ठेवायची. कव्हर फोटो जर बनवते तर इथं काय साईज ठेवायची, इथं दिसते कोणती साईज ठेवायची, हे साईज वरती दिसते ना, हा साईज कव्हर फोटोसाठी 2:1 किंवा 3:1. आणि जर लोगो बनवायचा आहे 1:1 ठेवावं लागेल स्क्वेअरमध्ये. झालं. आणि डिझाईन करा. आणि प्रीमियम लुक, व्हाईट कलर, 3D हे जर टाकलं तर अजून NMD कॉलेज ऑफ डेटा सायन्स अँड डेटा अनालिटिक्स, त्याच्या खाली स्लोगन पण टाकायचं असेल तर स्लोगन पण टाका. किती सेकंद लागले आपल्याला लोगो बनवायला? सिंपल. एक जर लोगो जर आपण बनवला तर आपण 500 रुपये घेतो मिनिमम, मॅक्झिमम 5000 रुपये. 3D जर लोगो असेल तर जास्त. ठीक आहे. कोणतं चांगलं वाटलं तुम्हाला ह्याच्यातलं? हॅलो हा बोला. सर, हे आयडिओग्राम फ्री आहे का? हो, फ्रीच आहे. ओके. आता इथं मला प्रीमियम लुक पाहिजे. आता इथं काय विचारलं होतं बघा, त्यांनी स्टाईल विचारली होती. मग ह्याच्यामध्ये काय स्टाईल असली पाहिजे, डिझाईन असली पाहिजे, ते पण तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. का ॲनिमेशन असलं पाहिजे.
झालं जनरेट. कॉलेजची इमेज पाहिजे नव्हती. ओके, डाउनलोड करायचं आहे इथे जा. PNG पाहिजे, JPG पाहिजे. झालं डाउनलोड. काय केलं का? काहीच नाही. मला इथं आपल्या ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. कुठे टाकायचं आहे? इथं कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा आहे? नाही, स्किप करा. व्हॉट्सअप कनेक्ट करायचं आहे? स्किप करा. इन्व्हाइट करायचं आहे फ्रेंडला? स्किप करा. सेटिंग काय चेंज करायची? प्रोफेशनल डॅशबोर्ड बनवायचा आहे. किती सेकंदामध्ये मी काय केलं? माझं पेज क्रिएट केलं. आता ह्या मला लोगो वरून दिसतंय का हे कॉलेज आहे का? नाही. मला त्याच्यामध्ये काय करायचं आहे? ॲड करायचं आहे. तर मग इथं अपलोड फ्रॉम फोटो सिलेक्ट केलं. झालं सिलेक्ट. ॲप्रोप्रिएट बसला 360x360. ठीक आहे. आता इथे एडिट बायोमध्ये गेलं तर तुम्ही सगळ्या गोष्टी टाकू शकता. आता मी कशात आहे? पेजमध्ये. कसं दिसतंय पेज बघा. प्रोफेशनल डॅशबोर्डमध्ये जायचं आहे. आता मला जास्त काम असतं. मला ह्याच्यासाठी डिजिटल मार्केटर हायर करायचं आहे. मी हायर केलं श्रेयाला. तर मग श्रेयाला मी काय करणार? माझं फेसबुकचं पासवर्ड देणार का? देणार का? नाही देणार. मग काय करणार आपण? पेजचे ॲक्सेस देणार. सगळ्यांना समजतंय ना? अनिल, मयुरी, श्रेया. पेज क्रिएट करून त्याला लोगो कसं केला. आता मला ह्यांचे ॲक्सेस द्यायचे. मला काय करायचं? माझ्याकडे तर जे डिजिटल मार्केटर येणार आहेत त्यांना हे चालवण्यासाठी द्यायचे. किंवा तुम्ही एक डिजिटल मार्केटिंगच्या कंपनीमध्ये गेलात किंवा एका इन्फोसिस TCSमध्ये जॉबला लागलात तर तुम्हाला काय आहे ना, ते फक्त ॲक्सेस देतील. मग तुम्ही कसे ॲक्सेस द्यायचे हे त्यांना सांगायचं आहे. तर कसे द्यायचे? प्रोफेशनल डॅशबोर्डमध्ये गेल्यानंतर खाली तुम्हाला इथं पेज ॲक्सेस दिसतंय. इथं कोण आहे? पेज कोणी क्रिएट केले? नवनाथ दरेकर. आता नवीन पीपल टास्क द्यायचे. इथे जायचं आणि इथून जाऊन सर्च करायचं. आता काय सर्च करणार मी? ज्याला ॲक्सेस द्यायचे तो. मग इथं नवनाथ दरेकरच सर्च करतो. दिसतंय? ह्याला ॲक्सेस द्यायचे. झालं. कोणते ॲक्सेस द्यायचे? कंटेंट लिहिण्याचे, कॉल अँड मेसेज करण्याचे, कम्युनिटी ॲक्टिव्हिटीज करण्याचे, ॲड रन करण्याचे आणि गिव्ह ॲक्सेस. इथून जर ॲक्सेस दिले तर ह्यांचा पासवर्ड टाका आणि कन्फर्म करा. 31 दिवसाच्या आतमध्ये ती रिक्वेस्ट काय करावं लागेल? आपल्याला ॲक्सेप्ट करावं लागेल. जर तुम्ही त्यांनी रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली तर काय होणार? त्यांना तिथून सुद्धा ते ॲड रन करू शकतात. तिथून सुद्धा ते मेसेज रीड करू शकतात. जसं मला इथं दिसतंय. आता बघा मी तुम्हाला काय शोकेस करतो. पेज क्रिएट करायला शिकलात तुम्ही. आता जसं की काय काय लोकांनी काय केलंय, मला बिझनेस चालवायला दिलाय. म्हणजे जसं की सिनेक्राफ्ट अकॅडमी. त्यांचं काय होतं? सिनेक्राफ्ट अकॅडमीचं काय होतं? त्यांची ॲक्टिंग, मॉडेलिंग, फोटोग्राफी, सिनेमॅटोग्राफीची ट्रेनिंग सेंटर आहे. बरोबर आहे? तर ॲक्टिंग, मॉडेलिंग, सिनेमॅटोग्राफीचे ॲडमिशन करण्यासाठी त्यांनी एक एजन्सी हायर केली NMD नावाची. आणि NMDची आता हा एजन्सी केली तर मग मी माझ्या अकाउंटवरून कॅम्पेन रन करणार का माझ्या NMDच्या पेजवरून कॅम्पेन रन करणार? पेज तर त्यांचंच लागेल ना. तुला जर ॲक्टिंगची ॲड दिसली आणि ते पेजवरती तू जाणार, त्यांचे फॉलोअर किती, तर काय काय ॲक्टिव्हिटीज होतात ते चेक करणार आणि नंतर तू काय करणार? कॉन्टॅक्ट नंबर त्यांना करणार. तसंच इथं बघा तुम्ही माझ्या अकाउंटवरती जर गेलात तुम्ही तर स्विच करायचं अकाउंट. स्विच टू नवनाथ दरेकर. तर हे नवनाथ दरेकर नावाचा अकाउंट किती कंपनी हँडल करते, किती पेजेस मॅनेज करते? सिनेक्राफ्ट, NMD कॉलेज, NMD प्रायव्हेट लिमिटेड, NMD फिटनेस अँड
झुंबा क्लासेस, आपले पुणे न्यूज, कॅटलिस्ट एज्युकेशन. आता ह्याच्यातले काय पेजेस मी केले, जसं की NMD कॉलेज, नंतर NMD इन्फोटेक, NMD प्रायव्हेट लिमिटेड. पण हे जे दिसते का, सिनेक्राफ्ट, आपले पुणे न्यूज, कॅटलिस्ट, कोहिनूर, जिल्हा परिषद, काय दिलंय, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक, MIT, NIMSI, हे लोकांचे बिझनेस आहेत. त्यांनी माझ्याकडे काय दिलेले, काम दिले. तर आता मी काय करतो, फक्त मंथली 20 पोस्टर त्यांचं काय करतो, 5 व्हिडिओ आणि 15 पोस्टर अपलोड करतो कॅप्शन सकट. आणि त्याच्यासाठी मला ते किती देतात, किती चार्जेस देतात, 15,000 रुपये. मग माझ्याकडे असे 10-15 क्लायंट आहेत. 15 × 15 किती होतात, हा, 15च्या वर्ग किती असतो माहिती का, 10 लोकांकडून जर घेतले 15,000 तर किती होतात, 1.5 लाख रुपये होतात. आणि परत वरचे किती, 75, 2,25,000 रुपये होतात. तुमचे जेवढे क्लायंट आहेत, तुमच्याकडे 5 जरी क्लायंट असेल आणि तुम्ही 15,000 रुपये घेतात, 75,000, तुम्हाला कुठे जॉब करायची गरज आहे का? हे फक्त सोशल मीडिया मॅनेजमेंट, म्हणजे दररोज एक पोस्टर बनवायचं आणि पोस्टर ऍक्सेस तर परत एकदा दाखवत आहे का, कुठनं द्यायचं असतं? तर चांगलं, तुम्हाला आता एकदा लक्ष घ्या, ॲपले पुणे न्यूज आहे, बरोबर आहे. ह्याचे मला काय द्यायचे, ॲक्सेस द्यायचे. आता मी इथं प्रोफेशनल डॅशबोर्डमध्ये गेलो, मला इथं स्विच टू पेज म्हणतंय. ज्यावेळेस आपण पेजवरती जातो त्यावेळेस प्रोफेशनल डॅशबोर्ड ओपन होतो. मी आता आपले पुणे न्यूजचे जर मला काय करायचे, ॲक्सेस द्यायचे, कुणाला ॲक्सेस देणार आहे मी, हे मला जर सपोज दुसरं कोणाला तरी चालवायला द्यायचे, तर पेज ॲक्सेसमध्ये जाणार आणि पेज ॲक्सेसमध्ये जाऊन इथं काय करायचं, न्यू ॲड करायचं आणि नेक्स्ट करायचं आणि इथं तुमचं नाव सर्च करायचं. आता इथं हेमंतला द्यायचंय, तर हेमंत, जे पण तुमचं नाव असेल ते टाकायचं. काटकर जर टाकलं, जस्ट एक्झाम्पल सांगितलं, आलं. सपोज त्यांनी आता हे, तर ह्याला ॲक्सेस द्या, कशाची ॲक्सेस द्यायची ते तिथं म्हणजे सगळ्यांना समजलं. आता काय कारण असतं मला हे पेज डिलीट करायचंय किंवा मला इंस्टाग्रामला कनेक्ट करायचंय. आता मी कुठे, पेजवरती का अकाउंटवरती, कुठं बघायचं, साईडला, दिसते मी पेजवरती. तर ज्यावेळेस मी प्रोफेशनल डॅशबोर्डमध्ये जातो सगळ्या गोष्टी ओपन होतात. सीमोरमध्ये ज्यावेळेस जातो तर तिथं काय येते, पब्लिक सेन्स लेस, एवढ्याच गोष्टी ओपन आहेत. मेटासूट, प्रोफेशनल डॅशबोर्ड, ह्या सगळ्या गोष्टी ते तुम्हाला दिसतील. प्रोफेशनल डॅशबोर्डमध्ये अजून तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी, होम, युअर पेज, कंटेंट, ऑडियन्स, नंतर अर्न, नंतर इन्स्पायरेशन हब, कमेंट मॅनेजर, इव्हेंट्स. इथून तुम्ही A/B टेस्टिंग पण करू शकतात, मॉडर्न असिस्ट पण करू शकतात. मला जर फेसबुक आणि इंस्टाग्राम जर कनेक्ट करायचं आहे, मला जर व्हॉट्सअप कनेक्ट करायचं आहे, तर इथून तुम्ही कनेक्ट करू शकता. इंस्टाग्राम कनेक्ट करायचं आहे, कनेक्ट म्हणा, इथे युजर नेम आणि पासवर्ड टाका, तुमचं काय होणार आहे, पेज कनेक्ट होऊ शकतं. इथे इंस्टाग्रामचं युजर नेम आणि पासवर्ड टाका, इथून तुम्हाला काय होईल, कनेक्ट होईल. कसं होईल म्हणजे, मग तुम्हाला काय कनेक्ट करायला सांगते, व्हॉट्सअप आणि इंस्टाग्रामच कनेक्ट करायचे, दुसरं काय कनेक्ट करणार आहेत अजून, दोनच गोष्टी कनेक्ट करता येतात इथून कनेक्ट मधून जाऊन. आता जर तुम्हाला जर पेज डिलीट करायचं तर कसं करणार, लिंक अकाउंटमध्ये तुम्ही आता गेलात, पेज लॉग इन, पेज कंट्रोल, ॲक्सेस अँड कंट्रोलमध्ये जायचं आणि इथून तुम्ही परमनंटली डिलीट करू शकतात, डिॲक्टिवेट करू शकतात, डिलीट पेज पण करू शकता, इथून डिलीट पण करू शकता. तुम्हाला काय शिकवलं मी, पेज कसं बनवायचं, पेज बनवून ज्याला तुम्ही तुमचं प्रोफाईल पिक्चर, कवर फोटो, हे सगळ्या गोष्टी अप टू द मार्क टाकतात, त्याला काय बोलतात, सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन. मी खूप चांगला आहे पण चांगले कपडे घालत नाही, चांगला दिसेल का, मग
तसंच आहे की सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन म्हणजे काय, त्याला रंगवणे, मेकअप करणे. आपल्या पेजवरती आल्यानंतर लोकांनी काहीतरी रिझन असलं पाहिजे, त्याला कवर फोटो पाहून अट्रॅक्ट झाले पाहिजे, किंवा तिथं सोशल मीडिया मॅनेजमेंट चांगलं झालेलं असेल तर लोकांना वाटेल एवढं. आता हे पेज जर गेलं तर इथं काय ॲक्टिव्हिटी जास्त केल्या नाही, पण इन्स्टेड ऑफ जर आपलं दुसरं पेज ओपन केलं, इथं दुसरं कोणतं करू, सी ऑल प्रोफाईलमध्ये जायचं. इथे एवढे पेजेस आहेत. तुम्ही जर आता कुठं गेलात, NMD प्रायव्हेट लिमिटेडमध्ये गेलात, NMD प्रायव्हेट लिमिटेडमध्ये कवर फोटो आहे, दिसतंय. त्यानंतर फॉलोअर्स दिसतात, त्यानंतर रिव्ह्यू रेटिंग दिसते, त्यानंतर आपले काय एवढे पोस्ट दिसतात. तर ह्याच्यामुळे काय होतात, लोक अट्रॅक्ट होतात. एवढे लोक प्लेस झालेत म्हणजे मी पण प्लेस होईल, मला काय होईल, कॉल येतील. कॉल करण्यासाठी ते जातो वरती, इथं कॉन्टॅक्ट नंबर पण दिसतोय, म्हणजे सगळ्या गोष्टी वन क्लिकमध्ये होतात. ह्याला बोलतात सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन. आता मला ॲड रन करायची, म्हणजे काय, मार्केटिंग करायची. मार्केटिंग रन करायची तर कशासाठी करायची हा क्वेश्चन आधी डोक्यात आला पाहिजे. डिजिटल मार्केटिंगसाठी, डेटा सायन्ससाठी का डेटा अनालिटिक्ससाठी, कशासाठी ॲड रन करायची ते तुम्ही सगळ्यात आधी डिसाईड करा. कोणाला काय प्रॉब्लेम आहे का आतापर्यंत? प्राजक्ता, रत्ना, श्रेया? नो सर. ठीक आहे. ॲड सेंटर मधून समजलं तुम्हाला. इथं बघा 2 ऑप्शनने तुम्ही ॲड रन करू शकता. एक म्हणजे काय, पेजवरती जाऊन, आणि एक म्हणजे अकाउंटवरती जाऊन. दिसतंय? तर इथं ॲड मॅनेजरमध्ये जायचं. काय जायचं? ॲड मॅनेजरमध्ये. तर ॲड मॅनेजरमध्ये आता सपोज एका महिन्यामध्ये किती अमाऊंट आतापर्यंत स्पेंड झालेले, काय करायचं आपल्याला, एका महिन्यामध्ये किती अमाऊंट स्पेंड झालेले फेसबुकसाठी, हे जर आपल्याला काढायचं असेल तर ॲड मॅनेजरमध्ये यावं लागेल, आणि इथं काय करावं लागेल, बिलिंगवरती जावं लागेल. दिसतंय इकडं बिलिंग, बिलिंग अँड पेमेंट्समध्ये जा. आता किती अमाऊंट आतापर्यंत स्पेंड झाला असेल लास्टच्या 20 दिवसामध्ये, एका दिवसामध्ये, ते जर आपल्याला काढायचं असेल तर आपण काय करतो, इथं बिलिंग ॲक्टिव्हिटीमध्ये जातो. आत्ताचा प्रिपेअर बॅलन्स किती, 0. टोटल अमाऊंट किती स्पेंड झाले, 19 मे 2025 ₹500 आलेले, काल टाकलेले. कोणत्या डेटला, 19 मे. नंतर 19 मे ₹430, नंतर 429.37 15 तारखेला. ह्याच्या खाली जाते का नाही, का जात नाही, त्याचं रिझन सांगा का खाली जात नाही. कारण इथं डेट काय सिलेक्ट केली, 25 मे. आपल्याला लास्टच्या किती दिवसाचं पाहायचंय, लास्ट मंथ, लाईफ टाईम, कस्टम. आपल्याला किती दिवसाचं पाहिजे, लास्ट मंथ. कस्टम टाकायचं आहे आपल्याला. किंवा मग डायरेक्ट तुम्ही काय करा, आता कोणता मंथ चाललाय, मे, अपडेट. आता इथून तुम्हाला सगळं दिसेल किती अमाऊंट स्पेंड झाले, इथं दिसते का तुम्हाला. हे कॅल्क्युलेट करा, 500, 450, 950, हे 450, किती झाले, 1500 पकडा, 2500 पकडा, 3.5, 4.5, 5.5, 6. सी मोर मध्ये गेले अजून एक, किती, 5.5 झाले का, 6.5 झाले, 7.5, 8.5, 9. किती अमाऊंट आतापर्यंत स्पेंड झाले, 8 मे पर्यंत 9,000. आता मला काय करावं लागणार आहे, सी मोर दिसतंय,
9 तारखेच्या आधी आपण काहीच रन नाही केलं. तर टोटल अमाऊंट किती स्पेंड झालंय? 9,000 रुपये. तुम्हाला इथून डिटेल काढता येईल. आणि जर दुसरं तुम्हाला जर नसेल जमत तर तुम्ही काय करा, डाउनलोड करा. हे किती दिवसाचं डाउनलोड करायचं आहे? डाउनलोड PDF. आता हे फक्त एका महिन्याचं दिसेल तुम्हाला 1 तारखेपासून. पण 1 तारखेपासून 8 तारखेपर्यंत आपण काय Facebookवरती एक पण ॲड रन नाही केली तर त्याचा डेटा आपल्याला दिसणारच नाही. आणि जर तुम्हाला लाईफ टाईमचा जर डेटा जर काढायचा असेल तर तुम्ही काढू शकता. इथे दिसली PDF. किती अमाऊंट स्पेंड झालंय, GST किती लागली, फंडेड किती येतं, हे सगळं कॅल्क्युलेशन तुमचं होईल. 4 पेजची आहे फक्त. GST अमाऊंट किती लागली त्याच्यावरती 1290. वॅट किती आहे? 18%. टोटल अमाऊंट किती अमाऊंट स्पेंड झाले आतापर्यंत? 8,864 रुपये. समजलं? बरोबर इनवाइस आलं? इथं दिसते फेसबुक इंडिया ऑनलाईन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड. कोणत्या बँकमध्ये जात होतं, GSTN नंबर काय आहे, पॅन नंबर काय आहे, हे सगळं दिसतंय. किती सिंपल आहे. आहे का? कोणाला काय डाऊट्स आहे का इथपर्यंत? लास्टच्या 7 डेज मध्ये किती अमाऊंट स्पेंड झालाय हे जर काढायचंय तर सांग रे तू. लास्टच्या 7 डेज मध्ये मला अमाऊंट किती स्पेंड झालंय कसं काढणार? बिलिंग मध्येच आहे ना मग मी इथं बिलिंग मध्ये. हा, कुठं जाऊ अजून? डेटच्या ऑप्शन मध्ये जायचं. कुठे डेट आहे? लास्टचे 7 डेज दिसते. लास्ट 7 डेज आला. आले का एवढे? आता हे जर डाउनलोड केले तर कॅल्क्युलेशन करायची गरज आहे का? नाही. कोणाला काही डाऊट्स असेल तर आता विचारा. काल आपण कॅम्पेन रन केले होते. आता जे नवीन लोक आहेत त्यांना समजणार नाही कॅम्पेन वगैरे काय असतं ते, त्यांना उद्या समजेल. पण बाकीचे ऑलमोस्ट सगळेच जुनेच आहेत. आता आपण काय करू,
कोणाला क्वेश्चन विचारू? प्राजक्ताला क्वेश्चन विचारू. प्राजक्ता, आपल्याला काल किती लीड आले हे कसं चेक करता येईल? कुठं जायचं आता सांगा प्राजक्ता. बरोबर सांगितलं त्यांनी. ओव्हरव्ह्यू मध्ये जायचं सर. ओव्हरव्ह्यू मध्येच आहे मी आता. बरोबर सांगितलं. आला आवाज तुम्हाला? मला पण नाही आला. का नाही आला? ते बोलले नाही त्याच. बोला. तुम्हीच बाकीचे पण हेल्प केली तरी चालेल, सांगा. ऍड सेंटर मध्ये जायचं सर. ओव्हरव्ह्यू मध्ये ऍड सेंटर मध्ये. अच्छा, ऍड सेंटर मध्ये कसं जायचं? नाही. इथं ऍड सेंटर मध्ये जायचं. इथं हो ऍड सेंटर मध्ये गेल्यानंतर ओव्हरव्ह्यू येत नाही, डायरेक्ट दिसतो. इथं बघा टोटल व्ह्यूज किती आले? 3082. रीच किती झाले? 2658. नंतर टोटल मेसेज किती आले? 2च मेसेज आले. एक मेसेज किती रुपयाला आला? 125 रुपयाला. इथं किती रुपयाला? 10,000 लोकांपर्यंत गेले. किती अमाऊंट स्पेंड झालंय दिसतंय हे. नंतर खाली मग आता ह्याची लीड कितीला आली? 4 मेसेज 198 मध्ये आला. म्हणजे कोणता कॅम्पेन सगळ्यात जास्त कॉस्टली? हा. मग ह्या चालवायचा का नाही पुढे विचार करायचा. नंतर हा 2 मेसेज आले 198 मध्ये. सीओ किती ऍड चालू आहेत आता सध्या? आजच्या कॅम्पेनला किती अमाऊंट स्पेंड झालं हे पण तुम्हाला सगळं सांगतो. समजलं सगळ्यांना? ऍड मॅनेजरच्या ऍड मॅनेजर मध्ये दिसतात, ऍड सेंटरच्या ऍड सेंटर मध्ये दिसतात. हॅलो. हा बोला. सर ते स्पेंड आउट ऑफ ते काय असतं सर? मेसेजिंग कन्व्हर्सेशन स्पेंड आउट ऑफ 607 रुपयाचं आपण बजेट टाकलं होतं. तर 607 रुपयाचं बजेट ठेवलं होतं, त्याच्यामधलं फक्त 231 रुपये डिलिव्हरी आले. ओके ओके. हां. ठीक आहे. अजून काय प्रॉब्लेम असेल तर विचारा, नाहीतर आजचा लेक्चर स्टॉप करू. सर ते आपण पैसे भरतो ते ऑटो डेबिट नसतात ना? नाही ऑटो डेबिट. म्हणजे आता डिझनी प्लस हॉटस्टारला कसं ते महिना लगेच कट होतात, तसं काय ह्याच्यात नाही. तसं नाही. ते ऑटो डेबिट करायचं असेल तर ते करू पण शकतो क्रेडिट कार्ड. नाही ते नाही करायचं. हा ते नाही. ते नसेल ना, आता मी काल जे टाकले होते त्याच्यामुळे. नाही ते तसं नाही.
इथं पण एक ओपनिंग आहे बजाज दीपा बजाज डिझाईन स्टुडिओमध्ये. तिथं जर कोणाला अप्लाय करायचं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. रिझ्युमे जर असेल तुमच्याकडे. हां लगेच करतो. ठीक आहे. अजून काय बोलले? कोणाचा काय डाऊट होता? सर काल आपण जी ऍड रन केली होती ह्याच्यामध्ये ऍड मॅनेजर मधून ती झाली का रन? मतलब ते कुठे दिसते? ते ऍड मॅनेजर मध्ये. ऍड मॅनेजर मध्ये ना? हो, आपल्याला कुठे जावं लागेल? ऍड मॅनेजर मध्ये जावं लागेल. इथे ऍड मॅनेजर मध्ये झाली होती चालू काम. मग त्याची डिटेल ऍड मॅनेजर मध्ये दिसेल. ओके. इथं नाव लक्षात घ्यावं लागेल आपल्याला. आणि त्याच्यात आता बघा, काल जी रन केली होती त्याच्यामध्ये 19 होते, 4 काय आले? रिच आले आणि इम्प्रेशन किती आले हे तुम्हाला इथे दिसेल. डेट सिलेक्ट करा. हे आजची डेट आहे, कालची डेट पण सिलेक्ट करावं लागेल. अपडेट काल किती आले रिच? वेबसाईट ट्रॅफिक केलं होतं, रन केली होती. काल आपण वेबसाईट ट्रॅफिकची ॲड रन केली होती. वेब ट्रॅफिक NMD नावाने केली होती, बरोबर आहे. ह्याच्यावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर कुठे जायचं? ह्याच्यामध्ये जायचं ॲड कॅम्पेनमध्ये. इथून आपल्याला सगळं दिसेल. हाच कॅम्पेन होता का? बरोबर आहे. नाव काय दिलं होतं? आता पेमेंट एरर का मेसेज येतो? कारण पेमेंट संपले म्हणून. किती लोकांनी क्लिक केलं तिथं? 102 लोकांनी. रिच किती लोकांपर्यंत गेली? 12,598. इम्प्रेशन आले किती? पर कॉस्ट एक क्लिक किती रुपयाला आली? 76 पैशाला. चांगलं आलंय. क्लिक पण चांगले आले. तर असे इथून रिझल्ट बघायचे. सर कालचा नाही हा व्हिडिओ अपलोड करा ना याच्यावरती. हॅलो. हो, लगेच. ओके सर. ठीक आहे. पण आता आम्ही लगेच करणार आहे. मी त्यांना सांगितलं होतं हे करायला. आत्ताचा व्हिडिओ कुठे गेला? पण अपलोड करतो हे पण. ठीक आहे. थँक्यू. थँक्यू सर. कुठे भरायचं? लिंक आत्ताचा व्हिडिओची खाली गेले ते. कुठे? कट झालं का ऑटोमॅटिकली? हां? नाही ते व्हिडिओ